नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फिजिक्स विथ गणेश सर। तर आजच्या सेशनमध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमधील जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, जे MHT CET 2026च्या वेने महत्त्वाचे असतील अशा क्वेश्चन्सवरती आपण भर देणार आहोत। तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, इफ परसेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी आर 2% अँड 3% रिस्पेक्टिव्हली, देन परसेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी। अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर पेपरमध्ये पाहायला भेटतील। तर हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी अत्यंत सोपे असतात। कसे सॉल्व्ह करायचे, तर तुम्हाला अगोदर ज्याच्यामधला पर्सेंटेज विचारलाय, पर्सेंटेज एरर विचारलाय, त्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे। तर सर्वांना माहित आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv²। तर एक लक्षात ठेवा, एरर जो असतो बाळा, तो एरर फक्त व्हेरिएबल असतो, कारण मासमध्ये एरर असेल, व्हेलॉसिटीमध्ये असेल, परंतु तुम्ही कोणताही फॉर्म्युला घेतला त्यामध्ये तुम्ही जो अंक घेतात, जो डिजिट असतो, हा डिजिट एररलेस असतो। त्यामुळं एररचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना जे कॉन्स्टंट व्हॅल्यू येतं त्याचा विचार करायचा नाही। दुसरी गोष्ट, एरर काढत असताना नेहमी एररची ॲडिशन होत असते। तर पहा, इथे तुम्हाला काय दिलंय, मास मधला एरर दिलाय। तर मास मधला एरर किती दिलाय, 2%। तर या ठिकाणी तुम्ही लिहायचं 2% प्लस ॲडिशन करायची आपल्याला, तिथं व्हीचा स्क्वेअर आहे। जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा स्क्वेअर दिला आणि त्यावरती जर पॉवर असेल, म्हणजे फिजिकल क्वांटिटी जो पॉवर आहे तो पॉवर पुढे घ्यायचा आणि मल्टिप्लिकेशन करायचं त्या फिजिकल क्वांटिटी सोबत। तर या ठिकाणी पहा, हे 2%, हे प्लस 2 इंटू आणि व्हेलॉसिटीमध्ये येथे एरर दिलाय 3%। तर या ठिकाणी तुम्ही घेणार 3%। मग हे 2 दुने 6, 6 आणि 2 8, तर 8% उत्तर आलंय। तर आपला ऑप्शन सी इज करेक्ट। ठीक आहे, तर यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। तर ठीक आहे, पहा, तर आपला सेकंड क्वेश्चन आहे, इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज, आपल्याला एक फॉर्म्युला दिलाय, एक फिजिकल क्वांटिटी आहे एक्स नावाची। ज्या एक्स नावाच्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला आहे a⁴, b⁴ आणि c⁴ इथं स्क्वेअर रूट मध्ये d दिले। तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये d म्हणजे काय, त्या d चा पॉवर असेल 1/2 या फॉर्म मध्ये लिहायचं। त्यांनी दिलंय पर्सेंटेज एरर इन ABCD आर 2%, 3%, 3%, 4%। म्हणजे ABCD मधले तुम्हाला एरर दिलेत। तर त्यांनी विचारलं देन पर्सेंटेज एरर इन X इज, तर एक्स मध्ये एरर किती असेल। जसं तुम्हाला मी आता बोललो त्याच वेने करायचं। पहा, एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या डोक्यावरती पॉवर असेल, त्याला पुढे न्यायचं आणि मल्टिप्लाय करायचं। मग इथं येईल 4 × A प्लस 3 × B प्लस 1/3 × C आणि प्लस 1/2 × D। तर व्हॅल्यू टाकायच्या। तुम्हाला ऑलरेडी त्यांनी ए मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे ते दिलेलं आहे। तर इथं येईल 4 × A मध्ये पर्सेंटेज एरर आहे 2%, इथं 2 घ्यायचं, प्लस 3 × B मध्ये पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज एरर 3%, प्लस त्याच वेने 1/3 × C मध्ये पण 3च आहे, प्लस 1/2 × D मध्ये एरर आहे 4%। याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या। इथं येईल 4 × 2 8, 3 3 9, 3 ला 3 कट होतील, इथं 1, 2 1 2 2 4, इथं 2 येईल, 9 1 10, 8 2 10, 10 10 20। तर आपला पर्सेंटेज एरर एक्स या फॅक्टर मधला तो आला 20%। अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात ते नीटला असतात, CET लेवलला पण असतात, पण हे नीटला प्रामुख्याने विचारले जातात। यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन जो पाहणार आहोत तो पाहणार आहोत सिग्निफिकंट फिगर या टॉपिकवर।